आनंद होतोय. परभणीतील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष म्हणून आमच्या लताताई वाकळे यांना या ठिकाणी संधी मिळाली. आम्ही महायुतीतच सत्ता स्थापन केलेली आहे, कारण की कालच आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सुद्धा सांगितलं सर्वात जास्ती संख्याबळ भाजपचा असल्यामुळे अध्यक्षपद भाजपकडे, नंतर नंबर 2 चा पक्ष जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी असल्यामुळे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आणि नंबर 3 चा पक्ष शिवसेना असल्यामुळे एक सभापतीपद त्यांना देणार, अशा पद्धतीची महायुतीची सत्ता आम्ही इथे स्थापन करणार असा निर्णय झाला होता. परंतु त्यांची नाराजी काय आहे तर मी त्यांना भेटल्यानंतर सांगतो. दर्जेदार शिक्षण, आरोग्याच्या सुविधा आणि गावाच्या सगळ्याच सुविधा ह्या चांगल्या पद्धतीने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं हे आमची प्राथमिकता असेल. आणि मी काय पत्रिका परिषदेची झाली मी काय बघितलेली नाही, तुमच्याचकडनं कळतंय, परंतु ते आम्ही सगळे सोबत होतो आणि कशामुळे ते नाराज झाले मी बघतो. बघा, परभणी जिल्ह्यातील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिलेला आहे. 54 पैकी 24 जागा ह्या भाजपच्या आलेल्या आहेत. राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि नेतृत्वाने एकत्रित बसून ठरवलं की जिल्हा परिषद मध्ये महायुतीचं सरकार स्थापन करायचं. त्यामुळे असा धोका वगैरे काही दिलेला नाही.